हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज महाशिवरात्री आहे. सो सगळ्यांचे उपास असतात, मोस्टली लोकांचे उपास असतात. तर आज उपासाला आपण इकडे साबुदाणा वडा करणार आहोत. इकडे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. साबुदाणा मी छान रात्री भिजत घातलेला आहे. थोडंसं पाणी एवढं जास्त ठेवून साबुदाण्यापेक्षा हा रात्रभर भिजत ठेवायचा आहे, किंवा तुम्ही सकाळी देखील लवकर उठलात तर भिजत घालून ह्याचे 11 किंवा 12 वाजता वडे करू शकता. म्हणजे साधारण एक 3-4 तास तरी मिनिमम भिजायला पाहिजे, किंवा छोटा जर साईजचा साबुदाणा घेतला असेल तर 2 तासातही तो भिजतो. तुम्ही बघू शकता इकडे हा साबुदाणा किती गाळ भिजलेला आहे. म्हणजे ह्याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला हवं आहे. थोडंसे पावडर झाली तरी चालेल, पण असा आपल्याला एकदम छान भिजलेला साबुदाणा पाहिजे. असं त्याचे तुकडे झाले तरी चालेल, अशा टाईपमध्ये आपल्याला साबुदाणा पाहिजे. ह्याची तुम्ही खिचडी पण करू शकता, बटाटा चिरून त्यात टाकून, किंवा बटाटा स्मॅश करून त्यात टाकून याची खिचडी पण चांगली होते. तर चला स्टार्ट करूया. आपल्याला बाकी साहित्यामध्ये शेंगदाणा कूट लागणार आहे, मिरची हिरवी लागणार आहे. तुम्ही जिरं खात असाल तर ते देखील टाकू शकता. मी जिरं खाते उपासाला, तर मी जिरं पण टाकणार आहे, त्याने छान वास येतो. शेंगदाणा कूट माझं थोडंसं जास्त मिक्सर झालं होतं, त्यामुळे ते पीनट बटर टाईप झालेलं आहे. पण असंही ते स्मॅश करून एकत्रच करायचं, त्यामुळे शेंगदाणा कूट पहिलं घेऊया. हिरव्या मिरच्या 3 ते 4 लागणार आहेत. मीनवाईल आपण बटाटे पण स्मॅश करून घेऊया. थोड्या थोड्या पोर्शनमध्ये आपण करत करत हे मिश्रण तयार करणार आहोत. आता उपासाला असंही बाकी काही ह्याच्यामध्ये टाकलेलं चालत नाही, बट आपल्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये साबुदाणा खिचडीमध्ये कांदा टाकण्याची पण पद्धत आहे. म्हणजे कदाचित उपासाची खिचडी नसावी, मलाही एक्झॅक्ट माहीत नाही, पण प्रकार आहे. कांदा काही जण घालतात, काही जण ह्याच्यामध्ये कढीपत्ता देखील घालतात, कोथिंबीरही घालतात. म्हणजे खिचडीमध्ये, वड्यांमध्ये टाकतात की नाही आय डोंट नो, बट खिचडीमध्ये कांदा टाकलेला मी खूप ठिकाणी बघितलेला आहे, कढीपत्ता टाकलेला मी बघितलेला आहे. काही जण टमॅटो पण घालतात. नॉर्थ साईडला ते टमॅटो देखील घालतात खिचडीमध्ये. सो जसं जसं आपण वेगवेगळ्या भागात जातो, तिथली भाषा, राहण्याची पद्धत, कपडे किंवा खाण्याची पद्धत, पदार्थांची पद्धत वेगवेगळी असते. आता काही ठिकाणी आपल्याकडे सुद्धा, म्हणजे इव्हन पुण्यातही काही ठिकाणी पिठल्यामध्ये टमॅटो टाकायची पद्धत आहे, काही ठिकाणी ओवा टाकायची पद्धत आहे, जे बेसन पिठलं आपण करतो. बेसिकली मी जी पद्धतीने करते त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी फक्त टाकते. ओवा जर आवडत असेल तर ओव्याने पण छान लागतं, पण टमॅटो मी नाही टाकत. कांदा फक्त मी टाकते, कांदा, लसूण, खोबरं, सुकं खोबरं. काही ठिकाणी टमॅटो टाकून देखील पिठलं केलं जातं, ते चांगलं लागतं. थोडंसं आंबटसर त्या पिठल्याला चव येते. सुक्या डाळीचं सुद्धा वाटलेलं पिठलं आपण करू शकतो. सो हिरव्या मिरच्या आपण इकडं आवडीनुसार, तिखट जेवढं आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण तयार करणार आहोत. सो चला तर मग हे चांगलं स्मॅश करून घेऊया. स्मॅशरनी स्मॅश केलेलं कधीही चांगलं. खाली शेंगदाणा कूट असल्यामुळे हे बटाटे स्मॅश व्हायला थोडं जड जातं. ठीक आहे, आपण हे सगळे बटाटे आधी स्मॅश करून ठेवू व्यवस्थित. हाताने देखील तुम्ही करू शकता, ॲक्च्युली हातानेच करायला लागणार आहे. बटाटा लवकर चांगला बारीक स्मॅश केला जातो स्मॅशरमुळे. स्मॅशरने काय सगळं होणार नाही आहे, आपल्याला हातानेच करावं लागणार आहे. सो लेट्स स्टार्ट. शेवटी खेळत तरी किती वेळ बसायचं ना. आता ओळखून घेऊया. बटाटे छान पाणीदार शिजवायचे, म्हणजे ते स्मॅश करायला सोपे पडतात. इव्हन बटाटा वड्याला पण पाणीदार जे बटाटे तुम्ही शिजवता तो जो वडा होतो त्याचा पावामध्ये मग ड्रायनेस लागत नाही. लेट टोटरे जे बसतात कोरड्या गोष्टींमुळे
म्हणजे वड्यामध्ये टाकल्यावर. पण नाही तर मग तुम्ही त्याला चटणी वगैरे करणं गरजेचं पडतं. त्यामुळे बटाटा कसा शिजवताय ह्याच्यावर पदार्थाची चव म्हणता येणार नाही, पण टेक्स्चरमुळेच चवही असते म्हणा, डिपेंडेड असतं. सो इकडे मी अजून एक बटाटा घेते आहे. साधारण एक 10-12 वड्या आपल्याला आत्ता करायच्या आहेत. साबुदाणा मी जास्त भिजवला आहे, नंतर संध्याकाळी मे बी मी त्याची खिचडी करेन. तुम्ही हा महाशिवरात्रीचा उपास संध्याकाळी सोडता का दुसऱ्या दिवशी सकाळी सोडता हे मला नक्की सांगा. आणि असं काही स्पेसिफिक पदार्थ आहे का जो खाऊन तुम्ही हा उपास सोडत असता. जसं की काही जण 16 सोमवारचा जो उपास करतात शंकराचा, आता साबुदाणा घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. तर त्या शंकराचा उपास मी असा ऐकलेला आहे की तो चपातीच्या मलिद्यावर सोडत असतात. जसं की बिनमिठाच्या 3 चपात्या करायच्या, त्याच्यामध्ये गूळ तूप घालायचं, मिक्स करायचं, त्याचा मलिद्याचे लाडू तयार करायचे, 3 लाडू तयार करायचे एकसारखे. आणि एक लाडू जो आहे तो प्रसाद म्हणून वाटायचा, एक देवापाशी ठेवायचा, जे शंकराला ठेवायचा. आणि जो एक उरलेला आहे तोच आणि तेवढाच फक्त खाऊन तुम्ही तो 16 सोमवारचा जो त्या दिवशी पकडलेला सोमवारचा उपवास असतो तो सोडायचा. करेक्ट करा जर मी काही चुकीचं सांगत असेल इन्फॉर्मेशन, म्हणजे ॲज पर माय नॉलेज मी तुम्हाला हे सांगत आहे. तुम्ही कसे करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि म्हणजे उपवासाचे पण प्रकार असतात. काही उपवास संध्याकाळी म्हणजे सोडला तरी चालतो, तर काही उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचे असतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सोडताना त्याच्यासाठी स्पेसिफिक काही पदार्थ खाऊन सोडतात का हे पण मला नक्की सांगा. आता ह्याच्यामध्ये मी अजून थोडासा साबुदाणा इकडे मिक्स करून घेणार आहे आणि थोडासा पाण्याचा हबका पण मारणार आहे, कारण की हे टेक्स्चर खूप घट्ट झालेलं आहे. घट्ट वडे केले पाणी न टाकता तर ते खूपच कडक होतात. सो थोडासा पाण्याचा हबका मारणं गरजेचं आहे. मला सोडा किंवा इनो घालायची काही गरज पडत नाही. थोडासा पाण्याचा हबका तुम्ही मारला तर तो साबुदाणा तेलामध्ये गेल्यावर छान शिजतो आणि तो सॉफ्ट वडा आपला तयार होतो. असं एकदम आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. हे हातानेच करावं लागतं, त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये मिक्सर करू शकता. पीठ भिजवायचं जे मशीन असतं त्याच्यामध्ये पण छान होतं, फास्ट होतं त्याच्यामध्ये. सो ह्याच्यात मी अजून थोडंसं पाण्याचा हबका घेणार आहे आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार. इकडे क्लोज बीजचं असं काही नाही आहे की तुमचे हात स्वच्छ धुवून तुम्ही घरातल्यांसाठीच करत असाल, नेहमीच खूप तुम्हीच करत असाल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त नेल्स वगैरे व्यवस्थित कट करा जेणेकरून हायजीन मेंटेन राहील फॅमिलीचा. थोडंसं पाण्याचा हक्का घालून मीठ टाकून एक 5 मिनटं आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहे. तर चला चवीनुसार आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये. असं तुम्ही बघू शकता मी इथे मीठ टाकत आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कसं खाताय त्यानुसार ॲडजस्ट करू शकता. हा साबुदाणा वडा ताकाबरोबर, गोड किंवा मिठाचा ताक त्याच्याबरोबर हा खायला छान लागतो. किंवा दही असेल, घट्ट दही तर छानच लागेल, पण पातळ जरी दही असलं तरी हे वडे चांगले लागतात त्याच्याबरोबर खायला. सो इथं मी थोडंसं जिरं घालणार आहे ह्याच्यामध्ये. जिऱ्याने गॅस धरत नाही साबुदाण्यामुळे, पचायला सोपं जातं. जिरेपूड पण तुम्ही इकडे टाकू शकता.
मी अख्खं जिरंच वापरतो, तुम्ही शहाजिरं पण वापरू शकता. बाकी मसाला एकदम दुसरा कुठलाच टाकायचा नाही आपल्याला. तुम्ही ही हिरवी मिरची जी मी चिरून घेतली आहे, तुम्हाला जर तिखट चमचमीत आवडत असेल तर जिरा आणि मिरची मिक्सरमधनं पण तुम्ही काढून घेऊ शकता. मीठ थोडंसं अजून मी टाकत आहे, मीठ जरा कमी पडलं होतं. सो 1-2 मिनटं हे रेस्ट करून आपण वड्याची तयारी करायला घेऊया. सो चला तर मग आता वडे थापून घेऊया. वडे आधी थापून घेतले की आपल्याला करायला फास्ट येतात. हे गॅसमध्ये तेल जास्त तसं ते थोडं पाण्याचा हबका मारणार आहे. पाणी देखील हाताशी ठेवायचं आहे. येथेच शेंगदाण्याची किंवा ह्याचंच भांडं धुतलेलं पाणी देखील तुम्ही वापरू शकता आणि नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला याच्यामध्येच ते यूज करू शकता. तुम्ही बघू शकता 10-15 मिनटं छान पाण्याचा हबका मारल्यामुळे हा बटाटा आणि साबुदाणा छान उमललेला आहे. पीठही छान हे झालेलं आहे. सगळे एकजीव करून घ्यायचं आहे. दरवेळेला आपल्याला असे हात पुसावे लागतात. सो आपण ते एक पाण्याचं भांडं हाताशी ठेवून त्याच्यामध्येच आपण हातही आपले हे करणार आहोत आणि लागेल तसं पाणी ॲडजस्ट करणार आहोत. थोडंसं पाणी हाताला घ्यावं लागणार आहे आपल्याला वडे तयार करण्यासाठी, नाहीतर हे आपल्या हाताला चिटकणार आहे. तर जसं भाकरीचं पीठ भाकरी करताना आपण पाणी हाताशी ठेवतो तसं पाणी हाताशी ठेवून आपल्याला आवडीनुसार वडे इथे तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही तेलाचा हातही घेऊ शकता. सो साधारण ह्या साईजचे आणि एवढ्या जाडीचे मी वडे तयार करत आहे. तुम्हाला आवडत असेल आतमधून सॉफ्ट तर तुम्ही थोडे अजून जाड ठेवू शकता, पण शक्यतो जास्त जाड न करता मीडियम ठेवलेले कधीही चांगले. सारखा सारखा पाण्याचा हात पण नाही घ्यायचा, अदरवाईज ते वडे डिशला चिकटतील. बॉल्स काही ठिकाणी जसं आपण मी बटाटा वड्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं गोलही वडे छान वाटतात, तसेच साबुदाणा वडेसुद्धा गोल छान वाटतात. सो तुम्हाला आवडत असतील आणि सॉफ्ट व्हर्जन आवडत असेल तर तुम्ही गोल देखील टाकू शकता छोटे छोटे. त्यालाही लिमिट आहे. इडलीच्या साईजचे टाका, नाही तर तुम्ही एकदमच मोठमोठे टाकाल तर ते आतनं कच्चे पण राहू शकतात, याची काळजी घ्या. साबुदाणा खिचडीसुद्धा काहींना खूपच जस्ट वाफ लागली की काढायची आवड पण असते आणि तशीच ती खायची पण सवय असते. बिकॉज थोडी जास्त शिजली की ती थोडी चिकट होते. काहींना खूप सुट्टी आवडते आणि काहींना ती पचते देखील. काहींना घट्ट साबुदाणा पचत नाही. आपल्या आवडीनुसार आपल्या पचनानुसार तुम्ही या गोष्टीमध्ये मॉडिफिकेशन्स करू शकता. इथे 1-2 मी तुम्हाला गोल वडे देखील काढून दाखवणार आहे. आणि हे जे गोल वडे आहेत ते आपण मंद आचेवर तळणार आहोत, म्हणजे आतून कच्चे राहणार नाही. छोट्या छोट्या साईजचे गोल वडे दाखवते मी तुम्हाला. अशा इथे मी सगळी वडे करून घेते आणि आता तळायची आपण तयारी करू. सो चला तर मग मी इकडे पॅन टाकलेला आहे, तुम्ही कढई घेऊ शकता आणि आता त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तळण्यासाठी. शेंगदाण्याचं किंवा तुम्हाला आवडत असेल ते तेल तुम्ही इथं तळायला वापरू शकता. शक्यतो उपासाला शेंगदाणा तेल वापरलेलं कधीही चांगलं. माझ्याकडे आता शेंगदाणा तेल अवेलेबल नाही आहे, सो मी सनफ्लॉवरच यूज करते. शेंगदाणा तेलाला थोडासा वास असतो, त्यामुळे इतर पदार्थांना ते कधी कधी सूट होत नाही. बट ज्यांना आवडत असेल ते यूज करू शकता.
इकडे एक असा झारा घेणार आहे, स्वच्छ पुसून, पाण्याचा अंश झाऱ्यात जाता कामा नये. सो वडे करताना कधी थोडासा बटाटा तसाच ठेवायचा, कारण की जर वडे फिसकले तर हा बटाटा आपल्याला त्यात ॲड करता येतो आणि तेव्हा आपल्याला नीट करता येतात वडे. उरला की नंतर मग जर चांगले व्हायला लागले तर तुम्ही नंतर थोडासा बटाटा टाकून कंटिन्यू करू शकता, किंवा बटाट्याची तुम्ही उपासाची आमटी किंवा फ्राय बटाटा उपासाचा करून देखील तुम्ही ते खाऊ शकता. एक सेफर साईड, त्यामुळे थोडेसे 2-3 बटाटे मागे ठेवायचे किंवा जास्त टाकायचे शिजायला. असतं आपलं तेल इकडे छान तापलेलं आहे, तर आपण एक एक वडा हळूच त्याच्यामध्ये सोडून देऊया. दोन 3 मिनटं हे अशीच एका साईडने तळून द्यायचं आहे, हलवायचं नाही ते फुटू शकतात. आणि जसं की मी एक उथळ पॅन घेतलेला आहे, त्यामुळे ते जाड वडे पण मी ह्याच्यात सोडणार आहे. तुमची कढई जर डीप असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गोल करा. उथळ पॅनमध्ये गोल केलं तर ते वरती तसेच ओपन होतात. सुखास गॅसवर छान एका बाजूने तयार होऊन द्यायचे आहे. जास्त सारखे हलवायचे नाही, अदरवाईज ते फुटू शकतात. साईडलाच मी इथे चाळणी देखील तयार ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. कुठल्या तुम्ही बघू शकता, इथे आपले वडे छान तयार होत आहेत. छान पलटी मारून घेऊया. हलकासा गोल्डन रंग आल्यावर तुम्ही काढू शकता. तर तुम्हाला जर क्रिस्पी हवे असतील कडक एकदम, आणि थोडेसे डार्क गोल्डन तुम्ही करू शकता. एकदम पांढरे पण नाही काढायचे, नाहीतर मग आतमध्ये कच्चे राहतात. ह्या स्टेजला मी आता वडे आपले इकडे निथळून काढून घेणार आहे आणि दुसरी बॅच टाकणार आहे वड्यांची. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे. आणि हा किंचितसे पाण्याचा हक्का मारल्यामुळे ते उमलतातही, फुगतातही. सो असे हे आपले साबुदाणा वडे तयार आहेत. तुम्ही करून खाऊन देखील मला कमेंट करून सांगा की कसे झाले होते. पुढच्या भागात मी तुम्हाला बटाट्याची बेसन आमटी म्हणजे उपासाची आमटी कशी करतात बटाट्याची ते दाखवणार आहे. सो लेट्स एन्जॉय. बाय.